नमस्कार. मधु इथे आणि चंद्र तिथेच्या या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही, आम्ही, आपण सगळेच अस्वस्थ झालो. जीवनाच्या कुठल्या तरी ठराविक प्रसंगी अडलो की आपल्याला गरज लागते कुठल्या तरी आधाराची. मग तो मित्राचा खांदा असो, घरच्यांची साथ असो, किंवा मग डायरेक्ट देवाच्या चरणाशी जाऊन आपल्याला तो आधार सापडतो. पण कठीण प्रसंगी आपल्याला आशेचा किरण दाखवणारा कुणीही, अगदी कुणीही भेटला ना तरी तो सांगेल ते करायला आपण तयार आहोत. प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं. बघायचा आपण हा भाग कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत. श्रद्धा, श्रद्धा काय चाललंय तुझं? श्रद्धा, श्रद्धा, श्रद्धा आहे ग ही श्रद्धा. अण्णा महाराजांवर असलेली ही श्रद्धा. किती मस्त वाटते तुला सांगू. तुला कसं करणार? अजून तू कुठे भेटलीस आमच्या महाराजांना? महाराजांना भेटशील ना तेव्हा तुला कळेल, साक्षात अनुभव येईल तुला. ते ना चुटकीसरशी असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. महेश्वरा, आज पण भक्तांच्या यादीत बायकांची नावे कमी का आहेत? प्राईम टाइम सोमवार ते शनिवार प्राईम टाइम मुळे हाच प्रॉब्लेम होतो अण्णा महाराज. ह्या बायकांना टीव्ही समोरील सिरियल सोडायलाच बघत नाहीत. अरे पण आपला टीआरपी पडून कसं चालेल? मला काय वाटतं अण्णा की तुम्हाला ना आता जास्त चमत्कार दाखवायला हवेत. हवेत? हा, अरे हवेतच तर करतो मी हे सगळं. आता बघ, माझ्या सदऱ्याच्या बायांमध्ये लपवायला जागा उरलेली नाहीये ना. आधी कोणाला सोडायचं आज ते सांगा. बाहेर लोकांच्या लागल्यात रांगा रांगा. अण्णा महाराज की सद्गुरु श्री अण्णा महाराज की अण्णा महाराज, अण्णा महाराज, तुमचं दर्शन झालं आणि माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं अण्णा महाराज. माझ्याही भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्याही डोळ्याचे पारणे फिटले बालिके. काका काकू, तुम्हीच्या लग्नाबद्दल बोलायला आलात ना, मग आधी ते बोलूया आपण. हा, श्रद्धाबद्दल? हो, आता श्रद्धा मोठी झाली. हिला असं जाऊ देऊन चालणार नाही. हा, नवऱ्यासाठी एखादी विचित्रशी अट टाकूया. तो तिला मिळणार नाहीच. मग करू एकांत सत्संग. अण्णा काय विचार करताय? श्रद्धासाठी सुयोग्य वर माझ्या अंतेंद्रिय शक्तीने मी शोधत होतो. बटुक महाराजांनीच मला आता दृष्टांत दिला की श्रद्धाचा जो सुयोग्य वर असेल त्याला सुयोग्य अटीतनं जावं लागेल. तिच्याशी लग्न करण्यास योग्य असलेला मुलगा हा अतिशय श्रीमंत, पण राहणीमानाने एकदम साधा असेल, मनाने एकदम सुंदर असेल, पण दिसायला ठीकठाक असेल, हुशार, बुद्धिमान आणि पुस्तकांशी संबंध असलेला असेल. बाप रे, काय मग कसं वाटलं? नाईस प्लेस. आज बँकॉक वरनं आलो ना, मला अशाच एका जागेची गरज होती फ्रेश होण्यासाठी. मला माहिती आहे रे, उगा तुला असल्या आलतू पालतू जागेवर येऊन येईन. चल बसूया. चल. अरे सॉरी सर. अरे तुला अक्कल बिक्कल आहे का? पाणी सांडवलंस. सॉरी का सॉरी? तुला कोण आहेत माहिती आहे ते? त्याच शूजवर पाणी सांडवलंस. सॉरी सर. जाऊ दे रे, होतं असं. जात. सॉरी सर. चल तू बस. पैशाने श्रीमंत पण राहणीमान साधं, दिसायला ठीक पण मनाने श्रीमंत. पण पुस्तकांशी कुठे संबंध याचा? हा, आणि आपल्या त्या नवीन पुस्तकाच्या पब्लिकेशनचं काय झालं? आपल्या पब्लिकेशन हाऊसला त्या पुस्तकाकडनं फार अपेक्षा आहेत. पाहिलंस? अगं यांचं पब्लिकेशन हाऊस आहे. हाच असणार तो. हो ते तर आहेच, पण आपल्या पुस्तकातला काही भाग एका मराठी बाणा नावाच्या पुस्तकासारखा आहे असा आरोप आहे आपल्यावर. फाइंड आउट करा ते पुस्तक. मला तर वाटतं ही देवाचीच मर्जी असणार. जा, तू दे त्याला पुस्तक. खरंच म्हणते जाऊ? अगं हो, जा. अण्णा महाराज वाचवा हा मला. जाऊ. आणि आपलं
चिंचेचं वारूळ या ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं होतं त्याचं काही अकाउंट संदर्भात आपल्याला माहिती अजून आलेली नाही. एक्सक्यूज मी, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बसा ना. थँक्यू. हा त्याचं काय ना, मी इथेच शेजारच्या टेबलवर बसले होते ना, तेव्हा तुमच्या दोघांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तुम्ही मराठी बाणा हे पुस्तक शोधताय ना? हो. हेच तर नाही ते? हेच ते पुस्तक. थँक्स. आम्ही इतके दिवस शोधतोय पण आम्हाला मिळालं नाही, आणि आज तुमच्यामुळे थँक्यू. थँक्स. काय नाव म्हणालात? मराठी बाणा. नाही, तुमचं. श्रद्धा. नाईस नेम. तुमचं नाव काय आहे? बनसोडे. हा, दृष्टद्युम्न बनसोडे. अशी क्लिष्ट, अशक्य आणि गुंतागुंतीची अट मी घालून दिलेली असताना तिला तो मुलगा सापडलाच कसा? दृष्टद्युम्न बनसोडे. वा, मस्त हॉटेल आहे. अण्णा महाराजांच्या चरणी ठेवूनी डोके, मला आनंद झाला होके होके. ओके ओके. हे काय होतं? अण्णांचं भजन. असं मस्त आहे ना? अण्णा महाराजांची प्रत्येक गोष्ट निराळी असते. हो हो, ते मी आल्यापासूनच बघतोय. अण्णांची सगळी गोष्टच निराळी असते. मग आ?